तर आखाती देशांमधून पहिलं जहाज मुंबईमध्ये दाखल झालंय. कच्च्या तेलाचं हे पहिलं जहाज मुंबईत पोहोचलंय. होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून मुंबईमध्ये जहाज पोहोचलेलं आहे. या जहाजामध्ये 1,35,000 मेट्रिक टन इतकं तेल आहे. माहुल येथील रिफायनरीला कच्च्या तेलाचा पुरवठा होणार आहे. धोकादायक क्षेत्रातून प्रवास करताना जहाजानं त्याची AIS ट्रॅकिंग सिस्टम तात्पुरती बंद केली आहे. 9 मार्चला जहाज पुन्हा एकदा ट्रॅकिंग सिस्टमवर दिसणार आहे. आणि याच संदर्भात अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. कपिल, आपण पाहतोय आखाती देशांमधून आता पहिलं जहाज हे मुंबईमध्ये दाखल झाल्याचं समजतं आणि कच्च्या तेलाचं हे पहिलं जहाज मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून हे जहाज मुंबईमध्ये पोहोचलंय. काय सध्याची परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण थेट बोटीतून दृश्य पाहूया का ह्याच समुद्र किनाऱ्यावरती ते जहाज आलेलं आहे. इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी ही महत्त्वाची बाब आहे. खरं तर सौदी अरब हून कच्चं तेल घेऊन जहाज हे सॅमलॉंग सुझीमॅक्स असं एक जहाजाचं नाव आहे आणि ते मुंबई पोर्ट इथे पोचत आहे. हे जहाज युद्ध सुरू झाल्यानंतर स्टेट ऑफ हॉर्मुझ पार करून भारतात पोहोचत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या जहाजामध्ये 1,35,000 मेट्रिक टन इतका कच्चा तेलाचा साठा आहे. हे कच्चं तेल माहुलमधील रिफायनरीमध्ये पाठवलं जाणार आहे आणि भारतात अर्ध्यापेक्षा जास्त कच्चा तेलाचा सप्लाय ह्याच मार्गाने होत असतो. एक दिलासादायक बातमी आहे. खरं तर आपण पाहिलं आहे का LPG गॅस असेल, तेल असेल, याचा मोठा तुटवडा आपल्याला भासू शकतो. ज्या युद्धाचा जो फटका आहे, फटका बसू शकतो भारताला, असं बोललं जात होतं. परंतु त्या पार्श्वभूमीवरती आता एक महत्त्वाची एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. तुम्ही दृश्यामध्ये पाहू शकता का जे जहाज आहे ते जहाज आता मुंबईत आलेलं आहे आणि काही वेळातच ते किनारपट्टीवर लागेल आणि त्याच्यानंतर रिफायनरीमध्ये ते तेल घेऊन जाण्यात येणार आहे. 1,35,000 मेट्रिक टन एवढं कच्चा तेल आहे आणि याचा फायदा हा भारताला मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे एक दिलासा देणारी ही बातमी समोर येत आहे. हे जहाज आहे हे युद्धातून सुखरूप भारतात परतलेलं आहे. याचा जो कॅप्टन आहे हा इंडियन आहे आणि तो सुखरूप परतल्यामुळे एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. निश्चितच दिलासा देणारी अशी ही संपूर्ण बातमी आहे कपिल. आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत संवाद साधला आणि त्यानंतर भारतीय जहाजांना तिथून येण्यास परवानगी मिळालेली आहे असं समजतं. त्यामुळे निश्चितच ही अर्थातच दिलासादायक म्हणावी अशीच बाब आहे. धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी. तर होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून आखाती देशांमधून हे पहिलं जहाज आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे.